नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स सेकंडमधील 3rd चॅप्टर सर्कल कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 ज्या अंतर्गत टँजंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, टँजंट सेगमेंट थेरम आणि त्यावरील आधारित उदाहरणं यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, आता आपण टँजंट थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम हे जाणून घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सर्कलच्या बेसिक कन्सेप्ट विषयी माहिती जाणून घेतलेली आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर सुरुवातीला पाहून घ्या, जेणेकरून यातले कन्सेप्ट जास्त क्लिअर होतील. त्यावेळी आपण असं पाहिलं की जी लाईन सर्कलला एकाच पॉईंटमध्ये टच करते त्या लाईनला आपण टँजंट असं म्हणतो. दॅट इज मीन्स सपोज ही फिगर जर ऑब्झर्व केली तर आपल्याला लक्षात येईल दिस लाईन एल is only one common point with the circle at center O, with center O. So we say that this line L is the tangent and point A is known as point of contact. मग आपल्याला हा टँजंट थेरम काय सांगतोय, जर ही टँजंट असेल तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ असणारी जी रेडियस आहे म्हणजे OA ही जी रेडियस आहे ती या टँजंटला परपेंडिक्युलर असते, असं हा टँजंट थेरम सांगतो. याचे प्रूफ्स आपण नंतर पाहणार आहोत. आता फक्त आपण टँजंट सेगमेंटचा प्रूफ पाहणार आहोत. थेरम काय सांगतोय, अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर. ही टँजंट परपेंडिक्युलर असेल कुणाला, टू दी रेडियस, रेडियसला परपेंडिक्युलर असेल ॲट दी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे इथं तिथलीच रेडियस, सपोज इथे एखादी वेगळी रेडियस असेल तर तीच पुढे एक्सटेंड केली तर ती परपेंडिक्युलर होणार नाही. याचा अर्थ टँजंट सर्कलला जिथं टच करते म्हणजे जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथंपासूनची जी रेडियस असेल ती परपेंडिक्युलर असणार. म्हणजेच शॉर्टमध्ये बोलायचं झालं तर टँजंट थेरम काय सांगतोय, जर ही लाईन टँजंट असेल तर इथं 90चा अँगल होईल. मग याच्या उलट म्हणजे त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, जर इथं 90चा अँगल झाला तर ही टँजंटच असेल. म्हणून इथं स्टेटमेंट काय पहा, अ लाईन परपेंडिक्युलर टू दी रेडियस इफ धिस लाईन एल इज परपेंडिक्युलर टू दी रेडियस ॲट इट्स पॉइंट्स ऑन द सर्कल. परपेंडिक्युलर कुठं, सर्कलच्या पॉईंटवर म्हणजे सर्कलवर होत असेल, देन वी से दॅट दॅट लाईन इज अ टँजंट टू दी सर्कल. म्हणजे फक्त आत्ता सध्या आपण एवढं लक्षात ठेवूया, टँजंट थेरम काय सांगतो, जर ही लाईन टँजंट असेल तर इथं 90चा अँगल होणार. याचा कॉन्व्हर्स असा सांगतो, जर इथं 90चा अँगल झाला तर ही टँजंट असणार. यावरूनच आधारित आपल्याला जे पुढचं प्रूफ पाहायचं आहे त्यासाठी तो थेरम काय सांगतोय पहा, ज्याला आपण टँजंट सेगमेंट थेरम म्हणतो. ॲट फर्स्ट टँजंट सेगमेंट कशाला म्हणायचं ती कन्सेप्ट महत्त्वाची आहे. या फिगरमध्ये तुम्हाला दोन टँजंट दिसत आहेत. हा पॉईंट P जो सर्कलवर आहे, हा पॉईंट Q सुद्धा सर्कलवर आहे. या दोन्ही पॉईंटमधून अशा टँजंट काढलेल्या आहेत. दॅट इज मीन्स लाईन PD इज द टँजंट, लाईन QD इज द टँजंट टू दी सर्कल विथ सेंटर A. These two tangents intersect each other at point D in the exterior part of the circle. आपण ही लाईन PD न पाहता P पासून D पर्यंतचा जर फक्त सेगमेंट पाहिला म्हणजे टँजंटचा तो सेगमेंट झाला, मग त्याच्याविषयी हा थेरम आहे म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम. जेवढी लेंथ या P पासून D पर्यंत असते तीच लेंथ QD ची असते. दॅट इज मीन्स इफ वी ड्रॉ एनी टू टँजंट्स फ्रॉम द एक्सटेरियर पॉइंट टू द सर्कल, म्हणजे सर्कलच्या बाहेर एखादा पॉईंट असेल तर तिथून दोन टँजंट जाणार आहेत हे अशा, आणि त्या पॉईंटपासून पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टपर्यंत जो सेगमेंट बनतो ज्याला आपण टँजंट सेगमेंट म्हणतोय हे कॉन्ग्रुएंट असतात, हा सांगणारा हा थेरम आहे. मग हे कशा पद्धतीने प्रूव्ह करता येईल त्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये जी ॲक्टिव्हिटी दिली आहे ती पहिल्यांदा बघूया. आपल्याला थेरम काय सांगतोय, टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉईंट टू दी सर्कल आर कॉन्ग्रुएंट. सर्कलच्या एक्सटर्नल पॉईंटमधून जर टँजंट्स आपण ड्रॉ केल्या तर हे टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. आता इथं गिवन टू प्रूव्ह दिलेलं नाही, आपण म्हणू शकतो गिवन सांगायचं असेल तर आपण असं म्हणूया, इन सर्कल विथ सेंटर A, लाईन PD अँड लाईन QD आर दी टँजंट्स where D is at exterior point or external point to the circle. प्रूव्ह करायचं असेल तर प्रूव्ह काय करायचं, हे टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे जेवढा PD असतो तेवढाच QD आहे. दॅट इज मीन्स सेगमेंट PD कॉन्ग्रुएंट सेगमेंट QD जे आपल्याला प्रूव्ह करायचं. यासाठी आत्ताच आपण जी कन्सेप्ट शिकलो ती जरा समजावून घेऊया. हा पॉईंट P जो आहे तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे
आणि पी डी ही जी आहे ती टँजंट आहे. याचा अर्थ आपण तिथं जर रेडियस ड्रॉ केली, म्हणजे ही पी ए जर रेडियस ड्रॉ केली तर इथं 90चा अँगल होईल. सेम वे हा क्यू सुद्धा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, त्यासाठी आपण क्यू पॉईंटमधून जर ए पॉईंट जोडून घेतला तर तिथं सुद्धा तो 90चा अँगल होणार आहे. म्हणजे इथं पॉईंट पी जवळ काय झालं पहा, टँजंट आणि रेडियस हे एकमेकांना परपेंडिक्युलर झाले. क्यू जवळ सुद्धा परपेंडिक्युलर झाले, कारण आत्ताच आपण रिझन शिकलोय टँजंट थेरम. टँजंट थेरम काय सांगतोय, जर टँजंट असेल तर 90चा अँगल असतो, जर टँजंट असेल तर 90चा अँगल असतो. मग आता हे दोन ट्रायंगल जर आपण कॉन्ग्रंट प्रूव्ह केले तर रिमेनिंग पार्ट आपोआप कॉन्ग्रंट होतात. म्हणून याचं प्रूफ देत असताना काय म्हटलंय पहा, इन ट्रायंगल पीएडी अँड क्यूएडी. इन ट्रायंगल पीएडी हा वरचा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल क्यूएडी मध्ये जेवढा सेगमेंट पीए आहे तेवढाच क्यूए असेल, कारण पीए ही सुद्धा रेडियस येते, क्यूए ही सुद्धा रेडियस असते. म्हणून पहिल्यांदाच आपल्याला ते जे स्टेटमेंट दिलंय ते म्हणजे सेगमेंट पीए हा कॉन्ग्रंट असेल. कुणाला येईल, साहजिकच आहे तो सेगमेंट क्यूए ला येईल, बिकॉज दीज आर दी रेडियाय ऑफ द सेम सर्कल. एकाच सर्कलच्या रेडियस आहेत त्या. म्हणजे पीए ला क्यूए कॉन्ग्रंट झालं, जेवढा एडी आहे तेवढाच एडी असेल, बिकॉज दिस इज द कॉमन साइड ऑन बोथ ट्रायंगल्स. म्हणून ह्याला रिझन देत असताना आपण कॉमन साइड असं कारण देऊ. आणि हा अँगल आणि हा अँगल 90 आत्ताच प्रूव्ह केला, ह्याचा रिझन आहे टँजंट थेरम. दॅट इज मीन्स अँगल एपीडी कॉन्ग्रंट अँगल एक्यूडी बोथ आर 90 डिग्री दे बिकॉज ऑफ टँजंट थेरम. म्हणजे हे तीन पार्ट या तीन पार्टला कॉन्ग्रंट झाले, म्हणजे हे दोन जे ट्रायंगल आहेत, ट्रायंगल पीएडी अँड ट्रायंगल क्यूएडी, हे कॉन्ग्रंट होतील बाय हायपोटेनियस साइड थेरम. आपण जे 9th स्टँडर्डमध्ये ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवण्याचे जे टेस्ट पाहिलेले आहेत त्यामध्ये ही टेस्ट म्हणजे हायपोटेनियस साइड टेस्ट म्हणा किंवा थेरम म्हणा, यानुसार हे ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. एकदा का ट्रायंगल कॉन्ग्रंट झाली की त्याचे रिमेनिंग पार्ट आपोआप कॉन्ग्रंट होतात. याचा अर्थ जेवढा सेगमेंट पीडी किंवा डीपी असेल तेवढा सेगमेंट क्यूडी किंवा डीक्यू असेल, म्हणजे हे सेगमेंट कॉन्ग्रंट होणार, बिकॉज दीज आर दी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स, असं आपण रिझन देतो. म्हणून हा जो थेरम आहे ज्याला आपण टँजंट सेगमेंट थेरम म्हणतो, तो काय सांगतो, जर एक्सटर्नल पॉईंट पासून जर आपण टँजंट ड्रॉ केल्या सर्कलला तर त्या पॉईंट पासून पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पर्यंत जेवढा सेगमेंट बनतो, ही टोटल लाईन नाही कन्सिडर करायची, फक्त पी पासून डी पर्यंत म्हणजे सेगमेंट पीडी जो टँजंट सेगमेंट आहे, हा सेगमेंट क्यूडी हे कॉन्ग्रंट असतात. ही प्रॉपर्टी सांगणारा हा थेरम आहे. मग याचा हा जो प्रूफ आहे तुम्हाला विदाउट ॲक्टिव्हिटी सुद्धा सॉल्व्ह करता आला पाहिजे, त्याचा थोडासा तुम्ही सराव करून घ्या. आता आपण हा जो टँजंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम हे जे तीन थेरम शिकलेलो आहे, यावर आधारित असणारी आता जी उदाहरणं प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत ती पाहूया. In the adjoining figure, the radius of a circle with center C is 6 cm. Line AB is a tangent at A. Answer the following questions. आपल्याला या फिगरमध्ये लाईन AB ही टँजंट दिलेली आहे, जिथं A हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, C हा सेंटर आहे आणि या सर्कलची जी रेडियस आहे ते 6 सेंटीमीटर आहे. म्हणजेच हा जो CA सेगमेंट आहे, जर आपण हा जोडून घेऊया थोडासा, हा CA जर जोडला तर तो 6 सेंटीमीटर आहे जी रेडियस आहे. आणि आपल्याला काही प्रश्नांची उत्तर विचारलेली आहेत. त्यातला पहिला प्रश्न काय आहे पहा, what is the measure of angle CAB? First question, what is the measure of angle CAB and why? हा जो अँगल CAB आहे तो किती असेल? आत्ताच आपण टँजंट थेरम शिकलोय, त्यानुसार जर टँजंट असेल तर ती पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळच्या रेडियसला 90चा अँगल करते, म्हणजेच हा अँगल CAB जो होणार आहे तो 90 डिग्री होणार आहे. म्हणून आपण याचा आन्सर लिहित असताना असं म्हणायचं आहे, इन सर्कल विथ सेंटर O, line AB is the tangent. लाईन AB टँजंट आहे, त्यामुळे तो CA जो आहे तो परपेंडिक्युलर असेल. देअरफॉर आपण असं म्हणतोय जो सेगमेंट CA आहे विच इज परपेंडिक्युलर टू लाईन AB, बिकॉज आत्ताच आपण जे कारण शिकलेलं आहे ते म्हणजेच टँजंट थेरम. टँजंट थेरम नुसार हा 90 असेल, देअरफॉर वी से दॅट अँगल CAB हा जो आहे तो 90 डिग्रीचा असेल. हेच आपण त्याचं रिझन व्हाय म्हणतो, याचाच अर्थ त्याचं जर आपण वर्णन केलं तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. सेम वे आपल्याला सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय बघा, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB? या Cचं लाईन AB पासून डिस्टन्स काय असेल आणि कितका? आपल्याला रेडियस दिलेली आहे, इथं 6 सेंटीमीटर दिलेले आहे, म्हणजे परपेंडिक्युलर असतं तेच डिस्टन्स असतं. त्यामुळे आपण इथं आता असं म्हणूया, नाव
रेडियस जी सर्कलची आहे ती सांगितलेली आहे 6 सेंटीमीटर. दॅट इज मीन्स जे सी ए डिस्टन्स आहे ते 6 सेंटीमीटर आहे. बट आत्ताच आपण म्हटलंय जो सेगमेंट सी ए आहे तो परपेंडिक्युलर आहे लाईन ए बीला. मग एखाद्या लाईनला परपेंडिक्युलर असतो म्हणजेच ते त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं जी आपण त्या सेगमेंटवरची हाईट कन्सिडर करू. त्यामुळं इथं आपण असं म्हणायचं आहे देअरफॉर दी डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी इज 6 सेंटीमीटर. म्हणजे हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर आहे कारण हे परपेंडिक्युलर आहे. जर आपण तिरकं अंतर 6 घेतलं असतं तर ते डिस्टन्स असत नाही, परपेंडिक्युलर जे आहे तेच डिस्टन्स असतं. या पद्धतीने या प्रश्नाचं आन्सर दिलं. सेम वे थर्ड क्वेश्चन काय विचारलंय पहा. जर डिस्टन्स ए बी 6 सेंटीमीटर असेल, जसं रेडियस 6 आहे तसा ए बी सुद्धा जर 6 सेंटीमीटर असेल तर आपल्याला विचारलंय फाइंड डिस्टन्स बी सी. म्हणजे बी सी हा आपल्याला विचारलेला आहे. म्हणजेच आपण इथं आता राईट अँगल ट्रायंगल जो तयार झाला सी ए बी त्यामध्ये पायथागोरस वापरायला पाहिजे. म्हणून त्या थर्ड स्टेजमध्ये आपण काय म्हणूया, नाव इन राईट अँगल ट्रायंगल हा जो सी ए बी दिसतो राईट अँगल झाला कारण ए जवळ 90 झाला. बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम जर आपण अप्लाय केला तर हायपोटेनियसचा स्क्वेअर दॅट इज मीन्स सी बी स्क्वेअर इज इक्वल टू सी ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. म्हणजे सी ए स्क्वेअर आपण 6 स्क्वेअर केला प्लस 6 स्क्वेअर केला म्हणजे 36 प्लस 36 म्हणजेच आपल्याला हे 72 मिळेल जो सी बीचा स्क्वेअर असेल. म्हणजे सी बी काढत असताना आपल्याला 72चं स्क्वेअर रूट काढायला पाहिजे. जेवढं निघतं तेवढं मिक्स्ड सर्ड करायचं. एक तर 72चे फॅक्टर पडा किंवा जेव्हा अशी ट्वाईस होते तेव्हा आपण एक काम करूया 72ला 2 इंटू 36 म्हणतो कारण 36चं स्क्वेअर रूट काढल्यानंतर 6 येईल. रूट 2 आपण तसंच ठेवू. हे सगळे मेजरमेंट्स सेंटीमीटरमध्ये आहेत म्हणून याला आपण सेंटीमीटर देऊ. म्हणजे हा 6 सेमी आला, हा 6 सेमी आला. त्यामुळे हा जो सी बी आहे तो 6√2 एवढं त्याचं डिस्टन्स आलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांनी आपल्याला लेंथ विचारली म्हणजे त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आलं. त्यामुळे आपण तिथं म्हणू शकतोय देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट बी अँड सी इज इक्वल टू 6√2 सेंटीमीटर. जेव्हा डिस्टन्स म्हणतात त्यावेळी त्या दोन पॉईंटमध्ये कॉमा टाकायचा. डिस्टन्स नसेल तर आपण रेग्युलर सेगमेंट घेतो. तर या पद्धतीने आपण थर्ड क्वेश्चन फाइंड आउट केला. आता इथंच तुम्ही पुढच्या प्रश्नाच्या आधारे सुद्धा हा प्रश्न सोडवू शकता, पण पहिला त्यासाठी पुढचा प्रश्न काय तो समजावून घेऊया. आपला लास्ट क्वेश्चन असं विचारला आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी अँड वाय. हा ए बी सी म्हणजे हा अँगल किती असेल विचारलं आणि का. आता ह्या ट्रायंगलमध्ये ए अँगल 90 आहे. ट्रायंगलच्या 3 अँगलची सम 180 येते, त्यातला हा 90 गेला तर हे दोघं मिळून 90 राहणार. पण जर या दोन साईड सेम असतील तर साहजिकच हे दोन अँगल सेम असणार म्हणजेच 90च्या हाफ होतील म्हणजे 45 होतील. म्हणून आपण हे फोर्थ क्वेश्चनचा आन्सर देत असताना असं म्हणूया नाव इन ट्रायंगल ए बी सी त्या ट्रायंगलचा जर विचार केला मेजर ऑफ अँगल सी ए बी जो आहे तो 90 डिग्री आहे आणि जी साईड ए सी आहे तेवढीच ए बी आहे. देअरफॉर वी से दॅट जेवढा अँगल ए बी सी असेल तेवढाच ए सी बी असणार आहे. देअरफॉर म्हणायचं अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल ए सी बी हे सेम असतील विच इज इक्वल टू हाफ ऑफ 90 डिग्री बिकॉज ऑफ रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. किंवा तुम्ही अगदी डिटेलमध्ये लिहिणार असाल तर लिहा अँगल ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180. त्यामध्ये एची व्हॅल्यू 90 सबस्टिट्यूट करा म्हणजे बी प्लस सी तुम्हाला 90 मिळेल. बट म्हणायचं बी इज इक्वल टू सी कारण साईड सेम आहेत म्हणून अँगल सेम. ह्याला रिझन अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रंट साईड द्यायचं. इथली शेवटची स्टेप मी तर लिहित नाही, लक्षात घ्या साईड सेम आहेत कारण याची माहिती प्रश्नामध्ये दिली आहे म्हणून ह्याला आपण गिवन रिझन देऊ. साईड सेम म्हणून अँगल सेम बिकॉज अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रंट साईड. म्हणून ते दोन्ही अँगल 90च्या हाफ असतील म्हणजेच 45 डिग्री येणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो जो मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी आहे तो 45 डिग्रीचा असेल. अशा पद्धतीने हे साधे साधे 4 प्रश्न या एकाच फिगरवर विचारलेले होते. इन द adjoining figure O is the center of the circle. From point R, segment RM and RN are tangent segments touching to the circle at point M and N.
थोडंसं फिगर बघूया. दिस इज द सर्कल विथ सेंटर ओ. देर इज सेगमेंट REM and RN which are the tangents to the circle at point of contact M and N. म्हणजे हे सेंटर आहे, ह्या टँजन्स आहेत जे फिगरमध्ये आपल्याला दिसतं. इफ सेगमेंट OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, हा जो OR आहे तो 10 सेंटीमीटर आहे. अँड द रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर. रेडियस म्हणजे हा OM असेल अथवा ON असेल. ही रेडियस 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. देन या आपल्याला हे 3 प्रश्न असे विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट म्हणजे हा MR किंवा NR, त्याची लेंथ किती असेल, हा फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. अँगल MRO हा अँगल विचारलेला आहे. आणि थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. म्हणजे हा टोटल अँगल MRN, हा NRM म्हणजेच MRN हा अँगल आपल्याला विचारलेला आहे. ओके, तर ही फिगर मी आता नेक्स्ट पेजवर घेतलेली आहे. हा सर्कल विथ सेंटर O. OR आपल्याला 10 सेंटीमीटर दिला आहे, रेडियस 5 सेंटीमीटर दिलेले आहे. आपल्याला पहिलं टार्गेट आहे म्हणजे टँजंट सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करणं. पण ज्यावेळी टँजंट असते त्यावेळी ती रेडियसला परपेंडिक्युलर असते. हा टँजंट थेरम सांगतोय, त्यामुळे इथं आपण 90चं साइन दाखवून घेतलेलं आहे. फक्त आपल्याला ते 90 का आहे ते सांगायला हवं. म्हणून प्रश्नामध्ये लिहित असताना इथं म्हणूया आपण सुरुवात करताना, इन सर्कल विथ सेंटर O, लाईन NR अँड MR. जरी त्या सेगमेंट दिले असतील तर आपण त्याला लाईन म्हटलं चालतं. लाईन NR असेल, अदरवाईज लाईन MR असेल. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या टँजंट्स आहेत, आर टँजंट्स टू दी सर्कल. मग ह्या टँजंट असल्यामुळे तिथं 90चा अँगल होणार आहे. त्यामुळे आपण इथं म्हणायचं आहे, देअरफॉर वी से दॅट हा जो सेगमेंट OM आहे तो परपेंडिक्युलर असेल लाईन MRला. सेम वे जो सेगमेंट ON आहे तो सुद्धा परपेंडिक्युलर असेल लाईन NRला, बिकॉज दी टँजंट थेरम. ह्याला आपण जे रिझन देणार ते म्हणजे टँजंट थेरम देणार आहे. आता हे 90 झालं, याचाच अर्थ आपण या ट्रायंगलमध्ये पायथागोरस अप्लाय करू शकतो. देअरफॉर वी से दॅट देअरफॉर इन राईट अँगल ट्रायंगल OMR, त्यामध्ये आपण जर पायथागोरस अप्लाय केला, दॅट इज मीन्स बाय पायथागोरस थेरम, तर त्या थेरमनुसार काय होईल पहा, ह्या दोन साईडचा स्क्वेअर आणि हायपोटेन्यूजचा स्क्वेअर एक असेल. याचाच अर्थ OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर हे इक्वल दाखवणार आपण OR स्क्वेअरला. OM आपल्याला माहित आहे 5 आहे, MR फाइंड आउट करायचं आहे आणि ORची व्हॅल्यू 10 आहे. आता हेच पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर काय होईल पहा, 5 स्क्वेअर 25 प्लस MR स्क्वेअर इज इक्वल टू इथं 100 होईल. देअरफॉर MR स्क्वेअर फाइंड आउट करत असताना 100 मायनस 25 होईल. म्हणजेच MR स्क्वेअरची जी व्हॅल्यू येणार आहे ती 75 येईल. म्हणजे पायथागोरस प्लेनली आपण वापरत गेलो. आता जर आपल्याला MR फाइंड आउट करायचं असेल तर 75चं आपण रूट फाइंड आउट करायला पाहिजे. हे रूट फाइंड आउट करणार म्हणजेच 25 3 आर 75. हे लक्षात येत नसेल तर प्राईम फॅक्टर्स घ्यायचे, त्यातून जे जे 2-2 पार्ट कॉमन येतात तेवढे घ्यायचे. म्हणजेच फायनली आपल्याला जी MRची व्हॅल्यू मिळेल ते 25चं रूट निघालं 5 आलं. जे रूट निघत नाही त्याला तसंच ठेवा, एवढा सेंटीमीटर हा MR असेल. म्हणजेच हा टँजंट सेगमेंट जेवढा तेवढाच असणार आहे येणार. देअरफॉर वी से दॅट MR जेवढा आहे तेवढाच सेगमेंट NR असेल. हे दोन्ही सेगमेंट 5 इंटू रूट 3 सेंटीमीटर असतील. हे दोन्ही सेगमेंट काय इक्वल असणार आहेत, कारण आता दुसरा एक आपण थेरम शिकलो तो म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट थेरम काय सांगतो, तो 90चा अँगल आहे आणि टँजंट सेगमेंट थेरम सांगतो की ते दोन्ही जे टँजंट सेगमेंट्स आहेत ते इक्वल आहेत. आता आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारलेला होता की हा अँगल MRO किंवा ORM किती असेल. आता एखादा अँगल सांगत असताना आपण राईट अँगल ट्रायंगलचा अभ्यास करूया. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा हायपोटेनियस आहे OR आणि त्याच्या हाफ ही साईड आहे. मग हाफ किंवा असते 30च्या अपोजिट असेल तर असतं, म्हणजेच हा R अँगल हा 30 असेल. बघा काय म्हणतोय आपण, काय शिकलो थोडंसं राईट अँगल ट्रायंगलचा जर अभ्यास केला, मी थोडंसं आपण जो पायथागोरस थेरम हे चॅप्टर शिकलो त्याची थोडीशी रिव्हिजन करून देतोय. समजा असा एखादा राईट अँगल ट्रायंगल असेल ज्यामध्ये हा 90 आहे, हा 60 आहे, हा 30 आहे. हा ट्रायंगल सपोज ABC आहे. त्यावेळी आपण काय सांगतो, ही ज्या 30च्या अपोजिट साईड जी BC असेल ती 1/2 असते कुणाच्या, हायपोटेनियसच्या म्हणजेच ACच्या असते.
पण अँगल असे असेल तर हे रिलेशन असतं बिकॉज साईड अपोजिट टू 30 डिग्री. मग सेम वे आपण इथं काय सांगू शकतोय की जी साईड OM आहे इथं या फिगरमध्ये जर बघितली ही जी OM साईड आहे ते हायपोटेनियसच्या हाफच आहे. मग 30च्या अपोजिट हाफ असते म्हणजे हाफच्या अपोजिट 30 असेल. म्हणून आपण इथं असं म्हणू शकतोय की जी साईड म्हणजेच OM साईड हाफ आहे त्याच्या अपोजिटचा अँगल म्हणजेच त्या ट्रायंगलमध्ये R अँगल येतो. तो R अँगल जो येणार आहे तो 30 डिग्रीचा असेल या पद्धतीने आपण सांगू शकतो. त्यासाठी आता इथे लिहायचं आहे नाव कोणता एक ट्रायंगल पकडूया वरचा आपण ट्रायंगल पकडतोय. नाव इन ट्रायंगल OMR मध्ये जर बघितलं तर मेजर ऑफ अँगल जो OMR आहे तो 90 डिग्री आहे म्हणजे हा राईट अँगल टू ट्रायंगल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे OM ची जी व्हॅल्यू आहे ती हाफ ऑफ OR आहे कारण ती 10च्या हाफ येते. देअरफॉर म्हणू शकतोय अँगल 30 असेल तर याचं हाफ रिलेशन असतं. देअरफॉर अँगल R जो असेल किंवा आपण त्याला 3 अक्षरी लिहायचं असेल तर अँगल ORM किंवा MRO जो असेल तो म्हणजेच 30 डिग्री असेल बिकॉज दिस इज द अँगल अपोजिट टू OM. म्हणजे इथं आपण असं म्हणू अँगल अपोजिट टू साईड OM. म्हणजे अँगलच्या अपोजिट असेल तर साईड हाफ असते. साईडच्या अपोजिट असल्यामुळे तो अँगल 30 डिग्री झाला. या पद्धतीने आपण अँगल MRO हा 30 डिग्री प्रूव्ह केला. जर तुम्ही हे प्रूव्ह सुरुवातीला केलं असतं आणि याच ट्रायंगलमध्ये हा 90 आहे हा 30 आहे हा 60 दाखवून 60च्या अपोजिट साईड √3/2 असते हे दाखवून जरी आपण तुम्ही MR ची व्हॅल्यू फाइंड आउट केली असती हा बिना पायथागोरस वापरता तरी चालतं. म्हणजे आपण हा जो आत्ता प्रकार केला याच्याऐवजी काय करायचं की पहिल्यांदा हा अँगल 30 दाखवून घ्यायचा आणि मग हा 30 60 90च्या ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार हा O अँगल 60 डिग्री होणार. 60च्या अपोजिट साईड जी MR आहे ते हायपोटेनिसच्या √3/2 असेल. त्या फॉर्म्युल्यामध्ये जरी आपण हायपोटेनिसची व्हॅल्यू 10 सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय होईल पहा √3/2 × 10 म्हणजे 2 1 जार 2 5 जार म्हणजे डायरेक्ट आम्हाला 5√3 असा आन्सर मिळू शकतं. तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा तुम्हाला जे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने करू शकतो. मग आता आपण अँगल हा MRO शोधला त्यांना दुसरा म्हणजे MRN सुद्धा अँगल पाहिजे. आता जेवढा वरचा आहे तेवढाच खालचा असेल. सिमिलरली म्हणू आपण म्हणजे जसं वरच्या ट्रायंगलमध्ये आपण 30 60 90 बघितलं तसं खालच्या ट्रायंगलमध्ये ONR मध्ये पाहू शकतो. सो वी से दॅट सिमिलरली अँगल जो NRO आहे तो सुद्धा 30 डिग्रीच असेल. देअरफॉर आपण असं म्हणणार जो त्यांना हवा आहे तो संपूर्ण अँगल MRN मेजर ऑफ अँगल MRN जो असेल तो या दोन अँगलच्या समेशन एवढा असेल. दॅट इज मीन्स मेजर ऑफ अँगल MRO प्लस मेजर ऑफ अँगल NRO म्हणजेच त्या अँगलची सम म्हणजे 30 + 30 केला तर तो जो टोटल अँगल होईल तो 60 डिग्रीचा होईल. म्हणजे हा 30चा झाला त्याचप्रमाणे आपण हा 30चा प्रूव्ह करतो त्यामुळे हा संपूर्ण अँगल जो होणार आहे तो 60 डिग्रीचा होणार आहे. कोणत्याही पद्धतीने करा फक्त योग्य ठिकाणी योग्य ती काढणं देणं अपेक्षित आहे. आता याच पॅटर्नवरचा पुढचा प्रश्न पाहूया. सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. आता जशी फिगर होती तशीच आहे पहा. हा सेगमेंट RM अँड RN हे टँजंट सेगमेंट्स आहेत विथ सर्कल विथ सेंटर O. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे प्रूव्ह दॅट सेगमेंट OR बायसेक्ट. हा जो सेगमेंट OR आहे तो बायसेक्ट करतो कुणाला अँगल MRN ला. जसं आपण आता 30 30 फाइंड आउट करू शकतो हे लिहिलं पण तो बायसेक्ट कसं होतं ते प्रूव्ह करायचं आहे. ॲज वेल ॲज अँगल MON या अँगलला सुद्धा बायसेक्ट होतो. म्हणजे हे दोन अँगल सेम होतात हे दोन अँगल सेम होतात हे प्रूव्ह करायचं आहे. आपण टँजंट सेगमेंट थेरम प्रूव्ह करत असताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची प्रूव्ह केली लक्षात घ्या ती म्हणजे हा टँजंट असेल तर साहजिकच इथं 90चा अँगल होतो. म्हणजे हे रेडियस आणि टँजंट ह्यामध्ये 90चा अँगल मग इथं 90 होतो इथं 90 होतो म्हणून हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट प्रूव्ह केले. मग ट्रायंगल कॉन्ग्रंट प्रूव्ह केल्यामुळे या साईडला ही साईड कॉन्ग्रंट झाली. आता सुद्धा आपण हेच दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट प्रूव्ह केले तर आपण त्याच्या आधारे हे प्रूव्ह करू शकतो. आता ट्रायंगल कॉन्ग्रंट कसे असू शकतात यासाठी आपल्याला माहित असणारे घटक बघूया. जेवढा सेगमेंट OM आहे तेवढाच ON आहे असं म्हणू शकतो कारण एका सर्कलचे रेडियस आहेत म्हणजेच रेडियाई ऑफ सेम सर्कल. जेवढा OR आहे तेवढा OR म्हणू शकतो. सेम वे जेवढा MR आहे तेवढा NR म्हणू शकतो कारण आता आपल्याला तो थेरम माहित आहे म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम आपण रिझन देऊ शकतो. 3 घटक झाले त्यामुळे चौथ्या घटकाची आवश्यकताच नाहीये. जर कमी पडत असतात तर आपण असं म्हटलं असतं की इथं 90 होतं इथं 90 होतं. तो आता एवढ्यासाठी घेत नाही. हा 90 दाखवायचा असेल तर तुम्हाला हे टँजंट आहे त्यामुळे टँजंट परपेंडिक्युलर असते रेडियसला हे लिहावं लागेल
आपण डायरेक्ट फक्त हे 3 घटक मिळाल्यात या आधारे हे ट्रायंगल आता कॉन्ग्रंट दाखवू शकतोय साईड टेस्टनुसार. मग एकदा का ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर साहजिकच आहे ह्या अँगलला हा अँगल कॉन्ग्रंट होईल, सेम वे या अँगलला हा अँगल कॉन्ग्रंट होईल, म्हणजेच तो बायसेक्टर आहे असं आपण प्रूव्ह करू शकतो. म्हणजे जे प्रूव्ह करायचं आहे ते लिहित असताना पहिल्यांदा आपण लिहू काय प्रूव्ह करायचं आहे. वी हॅव टू प्रूव्ह हा जो सेगमेंट ओ आर आहे हा बायसेक्ट करतो. हे पूर्ण स्टेटमेंट लिहा, अदरवाईज तुम्ही ते अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे तसं लिहिलं तरी चालतंय. हा बायसेक्ट्स करतो कुणाला, अँगल MRN ला अँड अँगल जो MON आहे या दोघांना आपण बायसेक्ट करतो. आता प्रूफ करत असताना डायरेक्ट आपण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट प्रूव्ह करूया. इन ट्रायंगल जर वरचा ट्रायंगल पाहिला तर OMR आणि हा खालचा ट्रायंगल आहे तो म्हणजे ONR. या दोन ट्रायंगलचा विचार करता सेगमेंट जो OM आहे तो कॉन्ग्रंट असेल सेगमेंट ON ला. म्हणजे हे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट बिकॉज ऑफ दी रेडियाई ऑफ सेम सर्कल, रेडियाई ऑफ सेम सर्कल, त्यामुळे हे कॉन्ग्रंट असेल. सेगमेंट OR ला OR कॉन्ग्रंट असणार आहे. सेगमेंट जो OR आहे तो कॉन्ग्रंट असेल सेगमेंट OR ला. दोन्ही ट्रायंगलमध्ये तीच साईड आहे म्हणजेच ही साईड जी झाली त्याला आपण कॉमन साईड असं म्हणतो. आणि लास्ट म्हणजे MR ला NR कॉन्ग्रंट असेल. आता त्यासाठी त्या टँजंट्स आहेत हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. त्यामुळे इथं म्हणूया आपण सेगमेंट जो MR आहे तो कॉन्ग्रंट असेल सेगमेंट NR ला बिकॉज दीज आर कॉन्ग्रंट टँजंट सेगमेंट्स, किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो टँजंट सेगमेंट थेरम. आपण जो टँजंट सेगमेंट थेरम पाहिला त्यानुसार ते टँजंट सेगमेंट कॉन्ग्रंट असतात. म्हणजे जेव्हा 3 पार्ट इक्वल होतात तेव्हा आम्ही असं म्हणू शकतो की हा जो ट्रायंगल OMR आहे तो कॉन्ग्रंट होणार ट्रायंगल ONR ला बिकॉज ऑफ दिस इज द SSS टेस्ट फॉर कॉन्ग्रन्सी. ट्रायंगल कॉन्ग्रंट असण्याची ही टेस्ट आहे. एकदा का ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले की रिमेनिंग पार्ट कॉन्ग्रंट होतात. देअरफॉर वी से दॅट अँगल जेवढा हा MRO असेल, हा अँगल MRO जेवढा तेवढाच अँगल NRO असणार आहे. म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट होणार. सेम वे जेवढा अँगल हा MOR असेल तेवढाच हा अँगल NOR होणार. म्हणजे हे अँगल कॉन्ग्रंट झाले. म्हणजे याला हा अँगल कॉन्ग्रंट याला हा अँगल कॉन्ग्रंट, दोघांना पण आपण कॉमन कारण देऊया बिकॉज दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट हे दोन कॉन्ग्रंट म्हणजेच OR हा त्याचा बायसेक्टर झाला. दॅट इज मीन्स आपल्याला त्यांना जे प्रूव्ह करायचं ते वाक्य आहे असं लिहूया. दॅट इज मीन्स दिस सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN ॲज वेल ॲज अँगल MON. असं हे सिंपल प्रूव्ह आहे. तुम्हाला असे दोन टँजंट सेगमेंट दिसले की एक लक्षात घ्यायचं की हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट प्रूव्ह करू शकतो. यामध्येच तुम्हाला डीपमध्ये जाऊन पुन्हा इथं MN जोडून इथं काही ते प्रूव्ह करायला होता ट्रायंगल. त्यामुळे आपल्याला लक्षात असायला पाहिजे की हे इक्वल रेडियाई दाखवू शकतो, हे टँजंट सेगमेंट थेरम दाखवू शकतो, किंवा कॉमन साईड असेल इथं 90 असेल हे घटक दाखवू शकतो. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता यावरच आधारित या प्रॅक्टिस सेटमधलं अजून एक उदाहरण पहा. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर? जस्टिफाय युअर आन्सर. मी ऑलरेडी एक फिगर कन्स्ट्रक्ट केलेले आहे, इथं ड्रॉ केलेले आहे. आपल्याला दोन पॅरलल टँजंट्स सांगितलेले आहेत. दिस इज टँजंट AB, दिस वन इज टँजंट CD. ह्या टँजंट्स पॅरलल आहेत आणि या सर्कलची रेडियस 4.5 आहे. म्हणजे OP 4.5 आहे, OQ 4.5 आहे. आणि फक्त साधा एवढा प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल टँजंट्स. ह्यामधलं डिस्टन्स किती असेल? तुम्ही लगेच एका वाक्यामध्ये उत्तर द्याल की हे 4.5 असल्यामुळं ही रेडियस 4.5 ही 4.5 म्हणजे त्याची ॲडिशन केली 9 सेंटीमीटर डिस्टन्स आलं. परंतु हे तेवढ्यापुरतं नाही आहे मर्यादित. आपल्याला हे आन्सर जस्टिफाय करायचं आहे. याचा अर्थ आपल्याला या प्रश्नामध्ये असं नाही सांगितलं की ही लाईन कोलिनियर आहे. मग आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन सेगमेंटची करत असताना हे कोलिनियर असणं खूप महत्त्वाचं असतं. मग ते इथं आपल्याला पहिल्यांदा प्रूव्ह करावं लागेल. मग आपण या अगोदर काय शिकलोय, जर टँजंट असेल तर ती तिथल्या रेडियसला परपेंडिक्युलर असते म्हणजे इथं 90चा अँगल होणार. सेम वे इथं पण 90चा अँगल होणार. मग जेव्हा दोन लाईनला एखादी लाईन इतर 2 वेळा टँजंट करते म्हणजेच हे कोलिनियर आहे. म्हणजे जसं आपण पॅरलल लाईन करत असताना कन्स्ट्रक्शन करत होतो, पहिला एक परपेंडिक्युलर काढायचा, त्याला पुन्हा दुसरा परपेंडिक्युलर काढायचा म्हणजे ती पॅरलल असते. मग त्या नियमाचा आधार घेऊन या दोन लाईन पॅरलल असतील, इथं दोन 90 असतील तर हे कोलिनियर होतं. हे प्रूव्ह करून त्यानंतर आपण हे 4.5 + 4.5 म्हणजे 9 सेंटीमीटर हे अंतर आपल्याला सांगायला हवं.
म्हणून पहिल्यांदा ते कोलिनियर आहे ते मांडत असताना कसं मांडतोय पहा. जे फिगरमध्ये दिलेलं आहे ते पहिला लिहूया. इन सर्कल विथ सेंटर ओ. आपण हे आन्सर व्यवस्थित प्रूव्ह करून द्यायचं आहे. इन सर्कल विथ सेंटर ओ. या लाईन ए बी आणि सी डी टँजन्स आहेत. दॅट इज मीन्स लाईन ए बी अँड लाईन सी डी आर टँजन्स टू दी सर्कल. आता ह्या ज्या लाईन टँजन्ट्स आहेत याचाच अर्थ ओपी परपेंडिक्युलर आहे ए बीला, ओक्यू परपेंडिक्युलर आहे सी डीला, ते आपल्याला लिहायला पाहिजे. देअरफॉर वी से दॅट सेगमेंट हा जो ओपी आहे तो परपेंडिक्युलर असेल लाईन ए बीला. सेम वे जो सेगमेंट दुसरा ओक्यू आहे तो सुद्धा परपेंडिक्युलर असेल लाईन सी डीला, बिकॉज वी लर्न दॅट टँजंट थेरम. टँजंट थेरम काय सांगतो की टँजंट असेल तर रेडियसला ती परपेंडिक्युलर करतं. म्हणजे आमचा हा 90 झाला, हा 90 झाला. ऑल्सो हे दोन 90 असून जी लाईन ए बी आहे जी टँजंट आहे ती पॅरलल आहे लाईन सी डीला, कारण हे क्वेश्चनमध्ये दिले म्हणून आपण त्याला गिवन म्हणू. मग पॅरलल पण आहे 90 पण आहे, त्यामुळे आपण इथं असं म्हणू शकतोय पी डॅश ओ डॅश क्यू हे कोलिनियर आहे. यावरून प्रूव्ह झालं. आता हे कोलिनियर प्रूव्ह असेल तर देअरफॉर म्हणायचं आहे ते पी क्यू डिस्टन्स सगळं फाइंड आउट करत असताना ते पी ओ आणि ओ क्यू यांची बेरीज केली चालते, कारण ते कोलिनियर आहेत. पी ओ 4.5 प्लस ओ क्यू 4.5 सेंटीमीटर दिलेला आहे. याचाच अर्थ 4.5 प्लस 4.5 9 सेंटीमीटर होतं. म्हणून आपण तिथं फायनली आन्सर लिहायला पाहिजे द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. तुम्ही एका वाक्यामध्ये ही उत्तरं लिहायची नाहीत. हे 4.5 डिस्टन्स झालं म्हणून हे 4.5 असेल म्हणून हे डायरेक्ट 9 नाही लिहिणार. त्यासाठी पहिला आपण हे कोलिनियर प्रूव्ह केलं. म्हणजे इथं 90 हे पहिलं रिझन, शिवाय ते पॅरलल आहे, या सर्वांचा आधार घेऊन हे पॉईंट्स कोलिनियर झाले म्हणून पी क्यू डिस्टन्स हे 9 सेंटीमीटर आहे. या पद्धतीने लिहायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण टँजंट थेरम, टँजंट सेगमेंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम आणि त्यावरील आधारित हा प्रॅक्टिस सेट 3.1 पाहिलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.